कॅन्सर पेशंट्समध्ये फेब्राईल न्यूट्रोपेनिया ही कंडिशन काय? कॅन्सर पेशंट्स हे काहीतरी ट्रीटमेंट, अँटी कॅन्सर ट्रीटमेंट घेत असतात. उदाहरणार्थ किमोथेरपी, रेडिएशन किंवा टार्गेटेड थेरपी. त्यावेळेला त्या अँटी कॅन्सर एजंट्समुळं, औषधांमुळं पेशंट्सच्या रक्तातील ह्या न्यूट्रोफिल ह्या एक प्रकारच्या पांढऱ्या पेशींच्या शरीरामध्ये ह्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी अशा पेशी असतात. त्या पांढऱ्या पेशीमध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, मोनोसाइट्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असतात. तर न्यूट्रोफिल हा ज्या पर्टिक्युलर सेल्स आहेत, पेशी आहेत, त्यांचं प्रमाण हे ठराविक प्रमाणापेक्षा कमी झालं तर आपण त्याला न्यूट्रोपेनिया असं म्हणतो. आता या न्यूट्रोफिल कशासाठी लागतात? त्या जे आहेत शरीरामध्ये जीवाणू किंवा फंगस आहे, म्हणजे बॅक्टेरिया, फंगल इन्फेक्शन ह्याचा प्रतिकार करण्यासाठी त्या इम्पॉर्टंट असतात. जर का ह्या पेशी कमी झाल्या न्यूट्रोफिल नावाच्या, तर पेशंटला बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शनचा चान्स वाढतो. आता पेशंटला ताप असेल आणि न्यूट्रोपेनिया असेल, म्हणजे न्यूट्रोफिलचा काउंट कमी झालेला असेल आणि बरोबर ताप पण असेल. ताप समजा 100 डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त किंवा 38 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असा ताप असेल, किंवा लूज मोशन असेल, न्यूमोनिया असेल, दुसऱ्या कुठल्या प्रकारचं पण इन्फेक्शन असेल, तर आपण त्याला फेब्राईल न्यूट्रोपेनिया म्हणतो. मग त्याला पेशंटला कधी जास्त रिस्कमध्ये पेशंट जे आहे त्याला जीवघेणी रिस्क पण होऊ शकते. तर आपण त्याला हायर अँटीबायोटिक्स देतो, अँटीफंगल्स देतो आणि त्या पद्धतीने त्याची रिस्क कमी करून त्याची ट्रीटमेंट करतो. तर फेब्राईल न्यूट्रोपेनिया ही कॅन्सर पेशंट्समध्ये इमर्जन्सी पण ठरू शकते. तर तुम्ही त्या कंडिशनविषयी थोडंसं अवेअर असणं इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर श्रीनिवास राऊत.